अजित पवार ने पुणे में मानव तेंदुआ संघर्ष पर बैठक ली और कहा है कि 31 अक्टूबर तक इसके बाबत मदद दी जाएगी। तर अजून म्हणतायत ते काम आपले भूपेंद्र यादव हे त्या खात्याचे मंत्री आहेत। त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, ते साऊथ आफ्रिकेमध्ये होते, परंतु संपर्क झाला। मी त्यांना सांगितलं की अशा प्रकारे अनेकांचे जीव, लहान मुलं असतील, शेतकरी असतील, आमच्या माता भगिनी असतील, मुली असतील, त्यांचे झालेले आहेत आणि तिथं फार सर्व लोक अतिशय त्रासून गेलेले आहेत, वैतागलेले आहेत। तर त्याच्याकरता मग त्यांनी आम्हाला असं सांगितलं की त्यांना नसबंदीचं पकडून नसबंदी करायची, नंबर 1। नंबर 2, तिथं आता 125 बिबटे एका ठिकाणी त्यांना पकडून पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करायचं, नंबर 2। आणि बाकीचे बिबट्यांना पण ते म्हणाले की मी तुम्हाला केंद्राचा निधी देतो, आपल्याला बिबटे पकडावेच लागतील। आता काहीतरी 50 एक बिबटे वनतारा का काय आहे ना, तिकडं देण्याचा निर्णय झालेला आहे। आणि हे बिबटे पकडल्याशिवाय ते 50च जाणार आहेत, पण बाकीचे पकडून 1000 एक बिबटे राहतील। पण त्याच्याकरता जागा आपल्याला शेवटी फॉरेस्टची घ्यावी लागेल। त्यांनी सांगितलं की मी 18 का 19ला दिल्लीला येतोय। ते दिल्लीला आल्यानंतर त्यांनी इथं अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब तो प्रस्ताव घेऊन या, आपण इथं चर्चा करू आणि त्याच्यातून ज्या काही अडचणी आहेत ते ताबडतोब सोडवण्याच्या करता केंद्रीय ह्या खात्याचे मंत्री, वन खात्याचे मंत्री यादव साहेब संपूर्णपणे सहकार्य करतो असं त्यांनी कबूल केलं। आणि मग त्याच्यात आजी माजी खासदार, आमदार या सगळ्यांनी त्यांना जे काही वाटतं, कुठं कुठं बिबटे आहेत, काय काय आहे, त्याच्याबद्दलचे बाबी लक्षात आणून दिल्या। जे काम आता वन विभाग करताय त्याच्याबद्दल पण आम्ही काय काम करतो ते तिथं प्रेझेंटेशन दाखवलं। परंतु अजून जवळपास 40 एक कोटी रुपयाचं साहित्य त्यांना लागणार आहे। मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की जिल्हाधिकारी महोदय ते पहा आणि बेस्ट क्वालिटीचं रिजनेबल रेटमध्ये ते सगळं साहित्य त्यांना घेऊन द्या आणि त्याला मान्यता देऊन टाका, अशा प्रकारे त्यांना सांगितलंय। दुसरी एक मीटिंग आज ह्यालाच धरून आम्ही घेतली आणि ती म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मागं देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, देवेंद्रजी फडणवीस, मी, चंद्रकांत दादा पाटील, माणिकराव, मला वाटतं कोकाटे, आम्ही सगळेजण त्यावेळेस आलेलो होतो। आणि आपण आपल्या पुण्यामध्ये एक हॅकेथॉनचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घेतला आणि त्याला अनुसरून आम्ही आता कृषी विभागाचे पण अधिकारी बोलवलेले होते। दत्ता भरणे कृषी